नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण आज जाणार आहोत श्री संगमेश्वर मंदिर हरिपूर. यासाठी आपण आजचा श्रावण सोमवार चालू आहे आणि श्रावण सोमवारामध्ये सांगली जिल्ह्यातील जे नवीन स्पॉट आहेत त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार आहे. त्या ठिकाणी आपण भेट देणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेणार आहे. तर माझ्याबरोबर चला, तुम्ही आता सांगलीमधल्या चांगल्या आणि सुंदर ठिकाणी बसलेल्या मंदिराकडे. तर चला जाऊया. आत्ता आपण आलेलो आहे सांगलीच्या कलेक्टर ऑफिस समोर. हे पहा, माझ्या डाव्या बाजूला सांगलीचं जिल्हाधिकारी कार्यालय, या ठिकाणी सगळे ऑफिसेस आहेत आणि जिल्हाधिकारी पण या ठिकाणी बसतात. रस्त्यावर तुम्ही पाहू शकता पाऊस पडत आहे. रोड पूर्णपणे भिजलेला आहे, एकदम हिरवळ आहे. आत्ता मी कॉफी पिण्यासाठी थांबलेलो आहे. हा तोच रोड आहे. माझ्या पाठीमागे चिंतामणी कॉलेज आहे आणि कॉफी कॉर्नर या ठिकाणी एक छान कॉफी मिळते, त्यामुळे या ठिकाणी आम्ही कॉफी पिण्यासाठी थांबलेलो आहे. तुम्ही समोर पाहू शकता विश्रामबाग चौक. या ठिकाणी सिग्नल सुटलेला आहे, त्यामुळे मी पटकन या ठिकाणावरून गाडी बाहेर काढत. विश्रामबागचा हा चौक आहे. या ठिकाणीही पाऊस आहे आणि पुढे पाहू शकता तुम्ही ट्रॅफिकही आहे या ठिकाणी. तर चला सरळ जाऊया. आपण आलो आहोत आत्ता मराठा भवनमध्ये. वंसा वाढदिवस असल्यामुळे या ठिकाणी स्कूलमध्ये बुक आपल्याला भेट करायचं असतं, मग आपण यासाठी हॅरी पॉटरचं बुक या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी चांगले नॉवेल्स आणि इंग्लिशमधले बुकही मिळतात. तुम्ही समोर पाहू शकता सांगलीचं बस स्टँड. या ठिकाणी सांगलीचं बस स्थानक आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यात कुठेही तुम्ही जाऊ शकता, सांगली जिल्ह्याच्या बाहेरही जाऊ शकता. माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गेट आहे. थोडंसं रिनोव्हेशनचं मध्ये काम झालं होतं. या ठिकाणी गाड्याही रस्त्याकडेला आहेत. तुम्ही बघू शकता लोकांची जाण्यासाठी गर्दी. या ठिकाणी बसेस मागे पुढे लागलेल्या आहेत. समोरच्या गेटमधूनही एक बस बाहेर पडत आहे, तुम्ही बघू शकता. सांगलीकर जर चॅनल तुम्हाला सांगलीचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हा स्पेशल सांगली टू एव्हरीवर करके माझा जो ब्लॉग आहे तो तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी सांगलीवरून नवनवीन ठिकाणी फिरणार आहे. माझ्या उजव्या बाजूला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांचा पुतळा. त्या ठिकाणाहून तुम्ही सरळ हरिपूरकडे जाऊ शकता. या चौकात आला का नाही, तुम्ही असं समोरच्या बाजूला रिक्षा छोट्या लागलेल्या असते, त्या ठिकाणी टांगेही असतात या ठिकाणी. आणि त्या ठिकाणाहून तुम्ही लगभग 3 किलोमीटर ते 3.5 किलोमीटर पुढे गेला तर तुम्हाला हरिपूर हे गाव लागेल. माझ्या उजव्या साईडला बघू शकता तुम्ही टांगे, ज्या ठिकाणी घोडागाडीवरही बसून तुम्ही हरिपूरला जाऊ शकता. हे लगभग 200 रुपये घेतात पूर्ण गाडीचे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये चिखल मडी असल्यामुळे या ठिकाणी साफसफाई, अग्निशामक दल सांगलीचं हे साफसफाई करत आहे, घसरून पडू नये लोक म्हणून. तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता या ठिकाणी हरिपूरमध्ये वेगवेगळे आणि मोठे जे वेडिंग मॉल आहेत, लग्नाचे जे हॉल आहेत ते या ठिकाणी आहेत. वेगवेगळे एकापेक्षा एक सुंदर असे हॉल आहेत, तुम्ही बघू शकता. हरिपूरचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणची हिरवळ. हरिपूरला ह्या हिरवळ चांगली आहे आणि या ठिकाणची घरही खूप सुंदर आहे. तुम्ही हे मोठे जे झाडे बघू शकता, चिंचेची झाडे आहेत मोठी. या ठिकाणी खूप सुंदर असा नेचर आहे हरिपूरला. आणि जर उजव्या साईडला तर बघितलं तर नदीही या साईडला उजव्या साईडून अशी वाहत असते. हे पण एक नवीन हॉल तयार झालेला आहे लग्नाचा, किती सुंदर आहे बघा. आपण आता निघालो आहे हरिपूरच्या दिशेने. तर चला पुढे जाऊया. या ठिकाणी हायस्कूलही आहे. आपण आलेलो आहे हरिपूर या गावामध्ये. तुम्ही बघू शकता समोर हरिपूरच्या गावाची एक कमान. लोक हळूहळू चालत यायला लागले आहेत. पार्किंगची मागेही सोय केलेली आहे. सध्या ट्रॅफिक नाही, त्यामुळे मी पार्किंग हे आतमध्येच चाललेलं आहे. नाहीतर तुम्हाला गावाच्या बाहेरच एका ठिकाणी तुम्हाला पार्किंग करावी लागेल. या ठिकाणी पार्किंगची सोय आहे. ट्रॅफिकचे पोलीस असतात या ठिकाणी. तर मी सरळ आतमध्ये गाडी घातली डायरेक्ट. का तर लवकर आम्ही आलो होतो आणि पहिला श्रावण सोमवार होता हा.
त्यामुळे या पहिल्या श्रावण सोमवारामध्ये या ठिकाणी गर्दी आणि यात्रा अजिबात गर्दी नव्हती आणि यात्राही थोडीच भरली होती. तुम्ही बघू शकता आत आलेलो आहे आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये. या परिसरामध्ये श्री संगमेश्वर मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर आहे. हे सुप्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणचं. या ठिकाणची तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पाऊस पडलेला आहे थोडासा. तर चला डायरेक्ट मंदिरात जाऊया. या ठिकाणी मी देवाला बैलाचं अर्पण करण्यासाठी बैलाचं पान आणि फुले घेतलेले आहेत आणि मंदिरामध्ये आता मी हळूहळू जात आहेत. हे एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणून 4 पायऱ्या उतरल्या का तुम्हाला समोरच मंदिराचं दर्शन होईल. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर खूप जुनं आहे आणि या ठिकाणी श्रावण सोमवारामध्ये एवढी गर्दी असते, तुम्हाला या ठिकाणी उभा राहायलाही जागा मिळत नाही. आणि या ठिकाणी रिनोव्हेशन झालेलं आहे, सगळं पूर्णपणे नवनवीन केलेलं आहे. खालचे ब्लॉक्स आहेत ते नवीन केलेले आहेत. या ठिकाणी भक्ती निवासही नवीन बांधलेलं आहे. रिनोव्हेशन खूप सुंदर केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. रांग जी दर्शनाची रांग आहे, या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सर्व लोक या रांगेमध्ये लावून वेळेमध्ये दर्शन मिळतं. आम्हाला लगभग 10 मिनटं झाले. 10 मिनटात आम्हाला दर्शन भेटलं. तर जाऊया हळूहळू पुढे, तुम्हालाही दाखवेन. हे बघा, हे भक्तिनिवास आणि जुनी इमारत जी या ठिकाणी भक्तिनिवास आहे या ठिकाणी. आणि हे आम्ही दोघे वर चढत रॅम्पवर. हळूहळू गर्दी वाढत आहे. आम्हीही पटकन नंबर आल्यामुळे आमचंही पटपट पुढे सरकत होतो. आत्ता आपण आलो आहेत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. गाभाऱ्यामध्ये खरं तर फोटो काढायचे नसतात, पण तुमच्यासाठी श्रावण सोमवारामध्ये महादेवाची जी पिंड आहे ह्याचं दर्शन घेण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे. दर्शन माझं झालेलं आहे आणि आम्ही बाहेर पडत आहोत आता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी. मंदिराच्या बाहेर आलेलं आहे आणि मंदिराच्या परिसरामध्येही छोटे छोटे मंदिरं आहेत आणि तेही आपण पाहूया. या ठिकाणी अगरबत्ती पेटवून आपण पुढच्या मंदिराकडे जाऊया. चला, हा परिसर बघू शकता मंदिराच्या बाहेरचा. या ठिकाणी आता पाऊस नाही आहे, एकदम शांत आणि आल्हाददायक वातावरण आहे. या ठिकाणी तुम्ही बसूही शकता खाली शांत. तर आपण पहिले पुढच्या छोट्या मंदिराचे दर्शन घेऊया. तर चला जाऊया पुढच्या मंदिराकडे. तर आम्ही पुढे आलेलो आहोत आणि मंदिराच्या उजव्या बाजूला आहोत आम्ही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी जिल्हा परिषदची एक शाळा आहे आणि शाळेच्या समोरच एक मंदिर आहे. त्यामध्ये आपण दर्शन घेऊया. हे पहा, हेही सुंदर मंदिर आहे. हे दत्ताचं मंदिर आहे. आणि पुढे चाललो आहोत आपण मंदिराच्या वर. या ठिकाणून तुम्ही एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणून वरूनही तुम्ही दर्शन घेऊ शकता रांगेला न लागता. डायरेक्ट तुम्हाला गाभाऱ्यातील महादेवाची पिंड दिसेल तुम्हाला या ठिकाणी. तर या ठिकाणी लोकही जमलेले आहेत, बघू शकता. मीही पुढे जाणार आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक अशी छोटीशी होल आहे आणि त्या होलामधून डायरेक्ट महादेवाच्या पिंडीचं दर्शन होते. या ठिकाणी ज्यांना रांगेला लागायचं नाही ते या ठिकाणी उभारून दर्शन घेत आहेत. मीही या ठिकाणी दर्शन या ठिकाणून घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, झूम करून दाखवतो. या ठिकाणी तुम्ही फुलंही अशी टाकू शकता. फुले डायरेक्ट पिंडीवर जाऊन पडतात. तर चला मग पुढे जाऊया आता. पायऱ्या उतरताना या ठिकाणचं सुंदर वातावरण पाहून खूप आनंद झाला. बघू शकता शेजारी घरं आहेत. पलीकडे उजव्या साईडला यात्रा भरलेली आहे. ही कमान आहे. रिनोव्हेशन या ठिकाणी झालेलं आहे. स्वच्छता आहे या ठिकाणी. तर हे श्री हनुमान मंदिर. या ठिकाणी दर्शन घेऊन वंश आम्ही पुढे चाललो आहोत आता.
तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि दर्शन आमचं झालेलं आहे. दरवेळेप्रमाणे या ठिकाणी आम्ही अर्धा तास बसतो. आत्ता आपण आलेलो आहेत मंदिराच्याच डाव्या बाजूला जी यात्रा भरलेली आहे. या यात्रेमध्ये हे मंदिर पहा, या ठिकाणून आम्ही कमनेतून बाहेर आलो आणि यात्रा या ठिकाणी भरलेली आहे. या ठिकाणी खेळण्याचे स्टॉल्स आहेत. या ठिकाणी बॅग्स, लेदर बॅग्स असतील, किचन्स असतील. 30-30 रुपयाला काहीही घ्या. 30-30 रुपये किचन्स आहेत, बोज आहेत, क्लच आहेत या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता हे 30-30 रुपयाचे किचन. तर चला पुढे जाऊया. या बॅग दिसतात, बाजाराच्या पिशव्या दिसतात या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही टॅटूही काढू शकता. या ठिकाणी टॅटू आर्टिस्ट आहेत. थोडं मंदिराचं काम आहे. या मातीचे छोटेसे पॉट्स आहेत या ठिकाणी डेकोरेटिव्ह. या ठिकाणी भांड्याचीही दुकानं आलेली आहेत. यावेळी आईस्क्रीमचे गाड्या आहेत. या ठिकाणी आईस्क्रीमच्या गाड्या आहेत. आणि हे मंदिराची जी मागची कमान आहे हे तुम्ही पाहू शकता मंदिराचे. या ठिकाणी पोलिसी आहेत. पोलिसी या ठिकाणी संरक्षणासाठी आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फूड स्टॉल आहेत, खाण्याचे दुकानं, हॉटेल्स. या ठिकाणी पहिले फिक्स तर आहेतच, पण बाहेरूनही आलेले आहेत या ठिकाणी यात्रेच्या निमित्त. यात्रा अजून मोठी भरणार आहे, असं नाही की एवढीच आहे. हळूहळू सुरुवातीला कमी असतं, पण नंतर वाढत जातं या ठिकाणी. आणि जो लास्टचा श्रावण सोमवार असतो या दिवशी तर पूर्णपणे या ठिकाणी पाऊल ठेवायला जागा नसते, असं या ठिकाणी यात्रा भरलेली असते आणि लोक या ठिकाणी येतात. तर आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूचा जो कृष्णा आणि वारणे नदीचा संगम आहे हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि या ठिकाणचं वातावरण. आत्ताच पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी मध्ये पाऊस भरपूर होता. या ठिकाणी पाणीही वाढलं होतं, त्यामुळे बघू शकता या ठिकाणी जलभराव झाला होता. या ठिकाणी पाणी आलं होतं. आणि हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही जे स्टॉल्स आहेत, फूड स्टॉल आहेत, आईस्क्रीम स्टॉल्स आहेत या ठिकाणी भरपूर आहेत. आणि हा मी तर या ठिकाणी तुम्ही बोटिंगही करू शकता. या ठिकाणी बोटिंग्स आहे, पाण्यामध्ये बोटी आहेत, छोट्या नाव आहेत. हे 50 रुपये चार्ज घेतात. हे तुम्हाला पूर्णपणे छोटासा सर्कल मारून पलीकडे नेऊन तुम्हाला जो संगम आहे त्या संगमाच्या एरियात फिरवून आणून परत या ठिकाणी सोडतात. तर तुम्ही पाहू शकता हा प्लॅस्टिकचा कागद हा त्या बोटीच्या ह्याच्यामध्ये इंजनमध्ये ज्या भागचं व्हील आहे त्यामध्ये अडकला आहे. तर सगळ्यांना एक विनंती आहे की कृपया तुम्ही ज्यावेळी तुम्ही नदीमध्ये कचरा सोडता याचा विचार घ्या, भान घ्या. हे पहा, अशा बोटीमध्ये कचरा अडू शकतो प्लॅस्टिकचा. तर नदीपात्रामध्ये कचरा टाकू नका. तुमचे जे फुलं वगैरे पिशव्या आहेत त्या पात्रामध्ये टाकू नका. तर या ठिकाणी हे चालू होतं. कोण नदीपात्रामध्ये डायरेक्ट फुलाच्या पिशव्या फेकत होतं. यामुळे असं गाडी ज्या बोटी आहेत त्या बोटीमध्ये असं अडकतं आणि काय अपघात होऊ शकतो. या ठिकाणी ह्याची काळजी घेतली पाहिजे. नदीपात्र हे स्वच्छच असलं पाहिजे. तर या ठिकाणी दुसरीही बोट तयार होत आहे. मग आम्ही बसण्याचा मोह आवरला नाही, पण आम्ही बसलो नाही, कारण की या ठिकाणी मला थोडंसं सेफ्टी वाटली नाही. सेफ्टी जॅकेट या ठिकाणी असलं पाहिजे कंपल्सरी. कोणताही अपघात होण्याच्या आधी या ठिकाणी सेफ्टी जॅकेट हे पाहिजेच. तुम्ही उजव्या साईडला बघू शकता, या उजव्या साईडून कृष्णा नदी येते आणि डाव्या बाजूने समोर ही वारणा नदी आहे. आणि दोन्ही पात्र या ठिकाणी बरोबर मधोमध भेटतात आणि या ठिकाणी आणि पाण्याची जाडी आणि हाईट वाढते आणि या ठिकाणी खोलीही भरपूर आहे. सुंदर आणि शांत वातावरण आहे या ठिकाणी नदीपात्रामध्ये. या ठिकाणी पाण्यामध्ये मगरी आहेत. मोठमोठ्या मगरी सांगलीमध्ये आहेत. मागून लोक येतच आहेत. या ठिकाणी झाडी, गवत आणि पाण्याचं पातळी वाढल्यामुळे या ठिकाणचा जो नदीकाठचा घाट आहे तो चिखलामध्ये मुजलेला आहे. हे पहा, असे हे कपडे आणि हार यामध्ये असे अर्पण लोक करतात, पूजा करतात. तर ती बोट आत्ता आलेली आहे जी पुढे गेली होती. हे डायरेक्ट हे तुम्हाला कशी फिरवून आणते हे बघा.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत सांगलीच्या कृष्णामाई घाटाजवळ. आपलं हरिपूरचं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ढोल ताशाचा जो गणपतीमध्ये जो कार्यक्रम असतो, या ठिकाणी ढोल ताशा प्रॅक्टिसचं युवा मंडळ करत आहे. या ठिकाणी जोरजोराचा आवाज आहे खूप. या ठिकाणी वेगवेगळी पथकं ढोल ताशाची प्रॅक्टिस करत आहेत. मंदिराच्या समोरही आहेत आणि पावसाचं वातावरण असेल तर त्या टीनच्या शेडमध्येही करत आहेत. आपण आहोत आत्ता कापडपेठेमध्ये. या ठिकाणी हळूहळू गणपतीची सुरुवातीचे वातावरण चालू झालेलं आहे. या ठिकाणी फील यायला लागला आहे की आता गणपती जवळ आलेले आहेत आणि यावेळी आपण मराठीतही आपण गणपतीचे व्हिडिओ आणि व्लॉग करणार आहे. तर आपण या ठिकाणी हिंदीमध्ये करतायत. जर तुम्हाला आमचा हिंदी चॅनल बघायचा असेल तर विवेक तोरवे हे तुम्ही टाईप करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करेन. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्येही जाऊन क्लिक करू शकता आणि आमचे हिंदीही व्लॉग बघू शकता. हा स्पेशली मराठी बांधवांसाठी, महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी मी मराठी व्लॉग करत आहे. आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार असून नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या अवसरवर या ठिकाणी नागाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे. दरवर्षी नागपंचमीला या ठिकाणी मोठं डेकोरेशन केलं असं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर डेकोरेशन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र.